त्यामुळेच आमचे हाल होत आहेत. लिटरली आम्ही 30-40 किलोमीटरला थांबतोय. नॉर्मली हायवे असेल तर आय मीन एवढं नाही होत. पुणे टू बिजापूर, बिजापूर टू हम्पी असा प्रवास केला आणि हम्पीमध्ये मागचे 8 दिवस आम्ही तिथे राहत होतो. पट्टदकल मंदिर समूह आहेत हे सगळे. हॅलो फ्रॉम कर्नाटका अँड वेलकम बॅक टू द चॅनल. मी प्रियंका. सध्या आम्ही आहे कर्नाटकात आणि मागचे 8 दिवस आम्ही हम्पीमध्ये काढलेत. सो आज हम्पी टू बदामी असा ट्रॅव्हल करतोय आम्ही. सो यावेळी आम्ही कर्नाटकाची ट्रिप जी आहे आम्ही बाईकवर करतोय. जर तुम्ही माझे आधीचे एपिसोड पाहिले असतील तर तुम्हाला कळेल की आम्ही पुणे टू बिजापूर, बिजापूर टू हम्पी असा प्रवास केला आणि हम्पीमध्ये मागचे 8 दिवस आम्ही तिथे राहत होतो आणि हम्पीचा आजूबाजूचा एरिया आम्ही एक्सप्लोर केलाय. सो आत्ता आम्ही हम्पी टू बदामी असं ट्रॅव्हल करतोय आणि बदामीमध्ये पुढचे 1-2-3 दिवस आम्ही तिकडे राहणार आहे. सो खूप मस्त आणि सुंदर जर्नी चालू आहे, बाईक राईड आमची. आणि जर तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असाल तर माझ्या बाकीचे एपिसोड तुम्ही बघू शकता आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली अँड फ्रेंड्ससोबत शेअर करा. चला तर मग आजच्या प्रवासाला सुरुवात करूया. आम्ही आता सध्या बदामीमध्ये आहे आणि बदामीच्या जवळच एक छोटंसं गाव आहे होळे आलूर म्हणून. ॲक्च्युली तिथे माझा एक कझिन भाऊ राहतो. सो आम्ही त्यांच्याकडे आलो होतो आणि त्यांच्यासोबतच आता आम्ही बदामीमधल्या एका मंदिरात आलो आहे. का शिवयोग मंदिर म्हणून एक मंदिर आहे तिथे आलो आहे. आणि बदामीमध्ये आपण बनशंकरी आणि महाकूट वगैरे खूप साऱ्या गोष्टी आहेत बघण्यासारख्या इकडे. सो आपण तिकडे जाणार आहे. तर आम्ही आता या मंदिरात आलोय. असं हे मंदिर आहे छान. बंद आहे आय गेस. आम्ही आता पट्टदकल म्हणून जे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे तिकडे आलोय. सो इकडे तिकीट काउंटर आहे. पट्टदकल मंदिर समूह आहेत हे सगळे आणि अर्ली चालुक्य डायनास्टी जे होतं ना, चालुक्यांच्या साम्राज्यातलं, तेव्हा सुरुवातीचं चालुक्यांचं जे साम्राज्य होतं 7व्या-8व्या शतकात तेव्हा बांधलेले हे मंदिर आहे. आणि नाही का म्हणजे त्यांचे जे राजे आहेत त्यांना लाईक इथे त्यांचं राज्याभिषेक व्हायचं. त्याच्यामुळे या मंदिराला लाईक पट्टदकलू असं नाव आहे. म्हणजे पट्टाभिषेक म्हणजे पट्टदकलू म्हणून असं नाव पडलं इकडे. खूप सारे मंदिर आहेत इकडे. मल्लिकार्जुन मंदिर, गलगनाथ मंदिर आणि संगमेश्वर मंदिर. बघूयात आपण आज जाऊन. 7व्या-8व्या शतकात म्हणले आपण विचार करू शकतो किती जुने मंदिर आहेत हे सगळे. वाव. आणि छान मेंटेन केलंय, खूप सुंदर वाटतंय. इकडे असं सनसेट होतोय. नाईस. याचा आर्किटेक्चर आहे ना, द्रविडियन आर्किटेक्चर जे आत्ता आपण हम्पीमध्ये वगैरे बघितलं त्याच्यापेक्षा खूप वेगळं आहे. लाईक याचं आर्किटेक्चर नॉर्थ साईड असं येतं. नॉर्थ साईड आणि साऊथ साईड मिळून हे आर्किटेक्चर बनवलेलं आहे असं मी वाचलंय. सो हे बघू शकता खूप डिफरंट आहेत व्हॉट वी सॉ इन हम्पी अँड ऑल. काशी विश्वेश्वर का लिहिलं इथे? काशी विश्वेश्वर मंदिर असं, दक्षिण काशी असं नाव, दक्षिण काशी म्हणून म्हणतात याला, इथल्या मंदिराला. सो जास्ती इथे डिटेल्स नाही आहेत, काही दिसत नाही आहे. सो आपण क्लिअरली बघू शकतो की जे डिझाईन्स आहेत ते किती वेगळे आहेत इकडचे.
ते ॲक्च्युली विजयनगरा एम्पायर, विजयनगरा डायनेस्टीमध्ये मधले ते मंदिर आहेत आणि हे वाले जे आहेत ते चालुक्याच्या काळातले मंदिरं आहेत. सो आपण डिफरन्स बघू शकतो इकडे. मध्ये मंदिर आहे असं विरूपाक्षचं मंदिर, मस्त. इथे पण असं मूर्ती वगैरे कोरलेल्या आहेत छोटे छोटे. निघतोय आम्ही आता इथून. मंदिरं खूप सुंदर आहे. ॲक्च्युली आमचे जे कझिन आहेत ते बाहेर थांबलेत गाडी घेऊन. सो आम्ही आमची गाडी त्यांच्या घरी लावून आम्ही मोठ्या गाडीत आलो इकडे सगळं फिरायला, बदामी अँड ऑल. अँड सो बघूयात, अजून ह्याच्या पुढचं तर काही प्लॅन माहिती नाही आहे आम्हाला. सो मे बी आम्ही पुण्याला वापस जाऊ और अजून 1-2-3 दिवस एक्सटेंड होऊ शकतो इकडे, बट त्याच्यानंतर आम्ही वापस जायचा विचार करतोय. सो लेट्स सी, बघूयात काय होईल. आम्ही आता आहे मेनसगी या गावामध्ये, जे की बदामी जवळ एक छोटंसं गाव आहे. आणि काल आम्ही इकडे बदामी अँड होले आलुरू या गावात आलो होतो. सो आमचं एक रिलेटिव्हचं घर आहे तिथे, मस्त राहिलो एक दिवस. खूप छान वाटलं. अँड आजूबाजूला आपलं पट्टडकल वगैरे आहे ते सगळं आम्ही फिरून आलो. अँड आज आमची जर्नी वापसी, लाईक परत घरी वापसीची जर्नी सुरू झाली आमची आज. सो आता इथून डायरेक्टली आम्ही कोल्हापूरला जाणार आहे आणि कोल्हापूरला एक स्टे करून त्याच्यानंतर कोल्हापूर टू पुणे असा आमचा प्रवास असणार आहे. आणि आम्ही आता घरातून बाहेर पडून लिटरली वाटतं 12-13 दिवस झाले घरातून बाहेर पडून. आणि मोस्ट ऑफ द टाईम आम्ही हम्पीमध्ये स्पेंड केला आहे, कारण आम्हाला हम्पी आहे ना इतकं कम्फर्टेबल झालं होतं, त्याच्यामुळे हम्पीमध्येच खूप जास्ती वेळ गेला. आणि आजूबाजूचं हम्पीमधले सगळे ईच अँड एव्हरी लोकेशन आम्ही एक्सप्लोअर केलं आहे. सो आज आम्ही कोल्हापूरला जातोय. सो चला तर मग आजच्या प्रवासाला सुरुवात करूया आणि बघूयात की ही जर्नी कशी असेल. आम्ही सध्या आहे बेळगाव कोल्हापूर हायवेवरती. ॲक्च्युली आम्ही बेळगाव आत्ताच क्रॉस केलेला आहे. सो रस्ता इतका खराब होता ना, आय मीन जे गाव होतं, आम्ही ज्या गावात होतो होळे आलुरू म्हणून, आणि तिथून यारगट्टी म्हणून एक सिटी आहे त्या गावाजवळचं, आणि त्या सिटीपर्यंत येईपर्यंत लिटरली आमचे हाल झाले. आय मीन रस्ता खूप खराब होता. आणि त्याच्यानंतर मग त्या सिटीपासून, यारगट्टी सिटीपासून बेळगावीला आम्ही आलो. अँड बेळगावीवरून आत्ता आम्ही हायवेला लागलोय. आणि हायवेचे पण लाईक खूप हाल आहेत. मधला सगळा रस्ता काम चालू आहे आणि बाजूचे जे रस्ते आहेत ते लिटरली वाट लागलेले आहेत सगळे. सो अजून इथून बेळगाववरून कोल्हापूर जे आहे ते अराउंड 90 किलोमीटर्स आहे. सो आता दुपारचे 2:15 वाजता आहेत. अजून लाईक एक दिवस स्टे करणार आहे मी कोल्हापूरमध्ये, आणि त्याच्यानंतर कोल्हापूरवरून डायरेक्टली आम्हाला पुण्याला ट्रॅव्हल करायचं आहे. सो बघूयात. जेवायला पण थांबायचं आहे अजून. सकाळी नाश्ता केला आहे, अजून जेवण नाही झालेलं आहे. सो बघूयात पुढे कुठेतरी जाऊन थोडंसं जेवायला वगैरे थांबता येईल. आणि रस्त्यामुळेच आमचे हाल होत आहेत. लिटरली आम्ही 30-40 किलोमीटरला थांबतोय. नॉर्मली हायवे असेल तर आय मीन एवढं नाही होत.
8 वाजतायत आणि आम्ही कोल्हापुरात येऊन पोचलोय. खूप सुंदर घर आहे इथे ॲक्च्युली. एक विलाच भेटलाय आम्हाला 1 दिवसासाठी राहायला. सो आम्ही इथे राहतोय. आलो आणि मस्त फ्रेश झालोय. आता जेवण करायला बाहेर जायचंय. ॲक्च्युली थोडं कोल्हापूर सिटीपासून बाहेर आउटसाईडला एक 4 किलोमीटर बाहेर हे एक विला आहे. सो मी बाकीचं सगळं दाखवते. आधी आपण बाहेर जाऊया आणि जेवण करून येऊया. रॉयल इन म्हणून एक रेस्टॉरंट आहे इकडे आमच्या इथे जवळपासच. तिथे आलो आहे आम्ही जेवण करायला. सो दिस इज एन एंड ऑफ हम्पी ट्रिप. उद्या आम्हाला पुण्याला जायचं आहे. लवकरच नवीन ट्रिप आम्ही प्लॅन करू आणि हा व्हिडिओ पब्लिश व्हायच्या आधीच दुसरी ट्रिप आय गेस केलेली असू आम्ही. सो खूप मजा आली यार. हम्पीमधून पाय निघत नव्हते लिटरली. इतकी आय मीन इतकी सुंदर जागा आहे ना हम्पी. आणि आम्हाला असं वाटत होतं की लाईक म्हणजे तिथेच राहून जावं असं वाटत होतं नाही का. पण आणि आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा क्लायमेट पण खूप सुंदर होता. सो खूप मजा आली हम्पीमध्ये आणि एकदम असं नाही का निवांत वेळ घालवायला पण तिकडे खूप सुंदर आहे. एखादं पुस्तक घेऊन कुठल्या तरी एका नाही का अशा पडलेल्या मंदिरात वगैरे जाऊन बसायला पण असं खूप सुंदर जागा आहे. सो या लवकरच दुसरी ट्रिप प्लॅन करूया. आणि येस कोल्हापुरात आम्ही पहिल्यांदा आलोय. आय मीन स्टेसाठी पहिल्यांदा आलोय आणि आम्ही जिथे राहतोय ते पण मी तुम्हाला दाखवते. सो बघूयात काय प्लॅन होतोय पुढचं.